अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. कागल नगर परिषदेच्या निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे. नामदार हसनसो मुश्रीफ आणि राजे समजीसिंह घाडगे यांची युती झालेली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे उमेदवार अमित पिष्टे आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आता प्रथमच तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे, याबद्दल काय सांगाल? प्रथमच मला उमेदवारी या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून मिळालेली आहे. गेली 10 वर्ष अविरत मी या ठिकाणी कोणतेही पद नसताना सामाजिक काम प्रभागामध्ये सातत्याने करत आहे. सर्व शासकीय योजना या तळागाळातल्या लोकांच्या बरोबर प्रभावीपणे कशा नेता येईल यासाठी मी काम करत आहे. नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 ते 15 वर्ष मी तिथं प्रभागात काम करत होतो आणि नक्कीच माझ्यासारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याला या ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी संधी दिली. चांगलं काम करणारी समाजसेवा करण्याची मायातली धडपड आणि हे बघून मला आज उमेदवारी दिली याबद्दल मी मुश्रीफ साहेबांचं मनापासून आणि प्रभागातील जनतेचं, खास करून माझ्या सर्व लाडक्या बहिणींचं प्रभागातील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आता तुम्हाला ही उमेदवारी तर पहिल्यांदाच मिळालेली आहे, पण ज्या वेळेला तुम्ही प्रभागात जाता त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? गेली 10 वर्ष सातत्यानं समाजकारणामध्ये असताना आज माझी प्रभागामध्ये ओळख हा भाऊ म्हणून अमित पिष्टे हा सर्वांना लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून या ठिकाणी माझी प्रसिद्धी आहे आणि प्रभागामध्ये मला एक टोपण नाव सुद्धा आहे जनसेवक म्हणून. कारण आज मी या 10 वर्ष काम करत असताना एक कोणत्याही पदाची किंवा कुठल्याही जी अपेक्षा न करता सातत्याने सर्वसामान्य लोकांचा कसे मी प्रॉब्लेम सोडवू शकेन. एखाद्या समजा लाईट जरी एखाद्या दारात गेलेली असेल, गटार तुंबलेले असेल, तर सर्वसाधारण लोक सुद्धा आज प्रभागातील नगरसेवकाशिवायपेक्षाही मला प्राधान्याने प्रश्न या सांगत होते. कारण अमित पिष्टेंना फोन केला किंवा एखादा प्रॉब्लेम समस्या सांगितल्या तर 100% सॉल्व्ह होतील याची ग्वाही हे ह्या समाजातील सगळ्या प्रभागातील लोकांना होती आणि त्यामुळे मला प्रभागामध्ये जनसेवक हे नाव पडलेलं आहे. आणि ह्या जनसेवकाला तिकीट मिळाल्यामुळे किंवा एक उमेदवारी मिळाल्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आज प्रभागामध्ये आहे. एकूणच तुम्ही आता प्रचाराला सुरुवात केली असेल, म्हणजे लोकांच्या गाठीभेटी होत असतील, मग लोकांचे काय प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं? प्रामुख्यानं या ठिकाणी मी स्वतः त्या प्रभागातील रहिवासी असल्यामुळे आज नामदार मुश्रीफ साहेब, राजे समजीसिंह घाडगे साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं काम करायचा प्रयत्न करतील. आता आला प्रश्न तर समाजातील प्रश्नांचा. आज या ठिकाणी जयशिंगराव पार्क मधील सिटी सेवेचा प्रश्न आहे, श्रमिक मधून महादेव मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न आहे, तर नागरी सुविधांचा जो प्रश्न आहे हा सातत्याने व्यवस्थापन पूर्ण करण्यासाठी मी 100% या ठिकाणी प्रयत्न करेन. प्रभागाबाबत विकासाचं नेमकं तुमचं धोरण काय असणार आणि म्हणजे विकासाचे मुद्दे काय असतील? प्रभागामध्ये आज तुम्हाला जसं मगाशी म्हटलं मी सिटी सर्व्हिसचा जयसिंग पार्कातला प्रश्न आहे प्रामुख्यानं, श्रमिक मधील महादेव मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न आहे, परत क्रीडांगण आहे, क्रीडांगणाच्या प्रश्नासाठी आपण काम करू. शासकीय योजना हे सर्वसामान्य लोकांच्या पण कशा पोहोचता येईल आणि नगरपालिकेतील ज्या योजना असतील, नगरी सुविधांचा प्रश्न असेल, लाईट, पाणी, गटर हे योग्य वेळच्या वेळी कसे पूर्णत्वात नेता येईल. आणि सीसीटीव्हीचा नागरिकांचा आपल्या प्रभागातील प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीचा प्रश्न आहे, तो सीसीटीव्ही आपण प्रभागामध्ये बसवणे हा माझं विजन आहे. परत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरोधक केंद्र करणे. आज आमच्या प्रभागामध्ये मुश्रीफ साहेबांचे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पाझर तलाव असेल, गार्डन असेल, या अनुषंगाने प्रभागातील अजून स्तर कसा उंचवता येईल, स्वच्छतेचा असेल, हे चांगले प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावू लोकांसाठी. तर आज आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित पिष्टे आणि एकूणच त्यांचं जनसेवक म्हणून हे नाव त्यांच्या भागामध्ये खूप मानलं जातं. म्हणजे एखादा नगरसेवक जेवढं काम करत नसेल तेवढं त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि त्यांना जरी ही उमेदवारी पहिल्यांदा मिळाली असेल तरी त्यांचं घराणं हे राजकारणामध्ये होतं आणि एकूणच कागलच्या विकासामध्ये एक मोठं योगदान देण्याचं तसंच अनेक कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.